नमस्कार. तर इंद्रायणी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तामणगावातील काही जण मिळून मानधनाचं पाकीट व्यंको महाराजांकडे देतात आणि त्यातले 10,000 रुपये बघून व्यंको महाराज म्हणतात की असं कसं 10,000 रुपये, आणि म्हणतात की अहो जरा काहीतरी विचार करा. यावर कोणीतरी म्हणतं की महाराज ऐनवेळी जोड कशी करणार, गावकऱ्यांनी मिळून गोळा केलेत हे सगळे. यावर व्यंको महाराज म्हणतात की म्हणजे तुम्ही फक्त मानधनाचेच पैसे गोळा केलेत का. यावर कोणीतरी विचारतं की म्हणजे. व्यंको महाराज म्हणतात की म्हणजे आमच्या बालकीर्तनकार इंदूला तुमच्या पैशांपेक्षाही महत्त्वाचं आहे. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमचे लाख मोलाचे आशीर्वाद पण मिळाले पाहिजेत ना. यावर गावातील एक गावकरी म्हणतो की अहो महाराज, बालकीर्तनकार इंद्रायणीच्या पाठीमागे तुमच्यासारखा सद्गुणी मनुष्य असताना तिला अजून काय पाहिजे हो. आम्ही सर्व गावकऱ्यांचे शुभ आशीर्वाद तिच्या पाठीशी आहेतच. आता व्यंको महाराज म्हणतात पण आता शेवटी राहिला प्रश्न या 10,000 रुपयांचा, नाही का. आता व्यंको महाराज देवीकडे बघतात आणि ते 10,000 रुपयेचं पाकीट घेऊन त्या दिशेने जायला लागतात. प्रेमनाथ खूप आश्चर्याने व्यंको महाराजांकडे बघायला लागतो. आता व्यंको महाराज देवीसमोर येतात आणि त्यांना नमस्कार करून मानधनाचे सगळे पैसे दानपेटीत टाकतात. हे बघून सगळेजण खूप आश्चर्याने व्यंको महाराजांकडे बघायला लागतात. इंदू खूप कौतुकाने व्यंको महाराजांकडे बघत असते. आता व्यंको महाराज देवीला नमस्कार करून सगळ्यांजवळ येतात तेव्हा त्यातील एक गावकरी व्यंको महाराजांना म्हणतो अहो महाराज. यावर व्यंको महाराज म्हणतात अहो बरोबरच केलं मी. हे बघा, कीर्तन सेवेचा मोल होऊ शकत नाही. सेवेला पैशामध्ये तोडायला विठुरायाच्या भक्तांना शोभणार नाही. मग कुठलीही सेवा असू दे की निर्मळ आणि निस्वार्थपणानेच केली पाहिजे. हीच आमच्या गोविंद महाराज दिग्रजकरांची शिकवण आहे आणि आमची परंपरासुद्धा आहे. आम्हाला पैशांचा हव्यास नाही. असं म्हणून व्यंको महाराजांनी इंद्रायणी सगळ्यांना नमस्कार करतात आणि रामकृष्ण हरी म्हणून तिथून निघतात. आता आपण दुसरीकडे पाहतो. प्रेमनाथ मोठ्याबाईंच्या खोलीत आलेला असतो. मोठ्याबाई खूप मोठ्याने हसायला लागतात आणि म्हणतात जावई बापू पडलात ना तोंडावरती. नाही नाही, मला काय नाही आश्चर्य वाटलं बरं का. मोठ्या बाता आणि रोज खातो लाता असं झालं आहे तुमचं. काय झालं, 10,000 मिळणार, 50,000 मिळणार. शेवटी व्यंकट भाऊजींनी 10,000 रुपये दानपेटीत टाकलेच ना आणि तुम्ही बसला पॅम्पलेट वाटत. काय लागलं तुमच्या हाती, ठेंगा. असं म्हणून ते अजून हसायला लागतात. यावर प्रेमनाथ म्हणतो सगळं जुळवून आणलं होतं आम्ही, पण तुमच्या व्यंकट भाऊजींनी त्या दानपेटीत पैसे टाकून माती खाल्ली. यावर मोठ्याबाई म्हणतात नाही जावई बापू, त्यांनी नाही, तुम्हीच कालवून माती खाल्ली. असं म्हणून ते अजून हसायला लागतात आणि म्हणतात की जावई बापू मी तुम्हाला हसते, तुमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटत असेल नाही का तुम्हाला. पण सांगू का तुम्हाला, तुम्ही ना दळभद्री आहात पैशाने हां, पण आता मला कळते डोक्याने सुद्धा तुम्ही दळभद्री आहात. आता यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असते ना माणूस त्यांनाच त्या झाडावरती त्यांनाच बोलतो आणि ज्या झाडावर जास्त फळं असतात ना त्यालाच दगडं मारतात लोक. आम्हाला माहिती आहे ना तुमचा आमच्यावरती खूप विश्वास आहे म्हणून तुम्ही आम्हाला टोमणे मारताय ना. मारा टोमणे, काय हरकत नाही. पण तुम्हाला सांगतो आम्ही आमच्या ध्येयामध्ये ना 500% सिद्ध झालो आहे. ठीक आहे, पहिला डाव देवाचा असतो, तो देवाला गेला, काही हरकत नाही आमची. पण तुम्ही विचार करा ना, एवढ्या पोरीला 10,000 रुपये मिळाले, आज 10,000 रुपये मिळाले, उद्या 20, 30, 40 लाख रुपये मिळतील, लाख रुपये. आणि काही झालं ना तरी आम्ही आमच्या स्टेटमेंटवर कायम आहे. आता हे ऐकून मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात कुठलं स्टेटमेंट. यावर प्रेमनाथ म्हणतो की हेच की इंद्रायणी वाडीकर सोन्याची खाण आहे, खाण. यावर मोठ्याबाई म्हणतात की ती पण तुमच्या हाती मातीच लागली ना. आता प्रेमनाथ म्हणतो की ते काय लागली असू दे, ती पण त्या तुमच्या भाऊजींमुळे. त्यांना जर असं उचलून बाजूला ठेवलं ना तर तुमच्या पायाशी आम्ही सोन्याच्या विटा आणतो, विटा, आणि इंद्रायणी नामक सोन्याच्या खाणीतून आम्ही सोनं काढणार. सोन्याच्या राशीला आम्ही तुमच्या पायावरती वाहू. तुम्ही फक्त त्या सोन्याच्या राखणदाराचा बंदोबस्त करा. मग मोठ्याबाई म्हणतात जावई बापू आधी करा आणि मग बोला. यावर प्रेमनाथ म्हणतो की करणार 100%, आणि तो तिथून निघून जातो. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. गोपाळ, अदू, इम्रान, इंदू आणि सगळीच फंटा गँग शिक्षकांनी शिक्षा केलेली असते त्यांना आणि अंगठे धरायला लावलेले असतात. सगळेजण
खूप वैतागलेले असतात आणि कुणी नाही हे बघून गोपाळ म्हणतो की उठा, कोणी नाही बघत, उभे राहा. आणि असं म्हणून ते उभे राहतात. आता गोपाळ इम्रानला विचारतो की काय रे, तुला उशीर का झाला आज? यावर इम्रान म्हणतो की ते काय झालं, दिवाळी आली आहे ना, ते सगळे दिवाळीचा फराळ बनवूनच आलो, घराच्या बाहेर निघूच वाटत नाही बघ. आणि बघ ना, पप्प्या तर आलाच नाही, त्याला फराळाचा वास लागला असेल म्हणून विचारलं, बिचारा घरीच राहिला असेल. आता आदू म्हणतो की नाही नाही, म्हणजे ही गोष्ट खरी आहे. दिवाळी आली की शाळेत जाऊच वाटत नाही. चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळ्या असं म्हणून आदू स्वप्नात रंगतो. यावर गोपाळ म्हणतो, गप्प बसा रे, तुम्हाला काय खायला पाहिजे, नुसतं उठसूट सारखं खायला पाहिजे हावऱ्यांनो, तुमच्यामुळे ना. आणि तो हसायला लागतो आणि म्हणतो की माझ्या तोंडाला पाणी सुटलं. इम्रान म्हणतो गोपाळ बरं ऐक ना, आता दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या ना, आपण एक मोठी टुर्नामेंट मॅच ठेवू आणि शेळकेवाडीची जी पोरं आहेत ना, त्यांना हरवून आपला बदला पुरा करू. तितक्यात तिथे महाले मास्तर येतात. त्यांना बघून लगेच सगळेजण अंगठे पकडतात. मग महाले मास्तर सगळ्यांना बघून म्हणतात की हे काय रे, बदला घ्यायचा हाणू का एक, चला उभे राहा नीट आणि नका नाटकं करू, खूप छान नाटकं जमतात तुम्हाला. आणि काय रे, तुम्हाला आम्ही शाळेमध्ये जगाला प्रेम अर्पावे असं शिकवतो आणि तुमचं काय चाललं आहे, मारामारी, हाणामारी, बदला घ्यायचा. यावर गोपाळ म्हणतो की मास्तर, हा बदला तो बदला नाही आहे, त्या क्रिकेटच्या बदल्याबद्दल बोलतोय, बाकी काय नाही. यावर महाले मास्तर म्हणतात मग काय हरकत नाही. मग त्याचबरोबर दिवाळीचा किल्लासुद्धा करायला विसरू नका काय. त्यावेळेस कसं आहे, मोठ्यांबरोबर लहान मुलांचं, शाळकरी मुलांचं सुद्धा प्रदर्शनास ठेवणार आहे किल्ला, त्यामुळे व्यवस्थित मस्त असा किल्ला बनवायचा, समजलं का. यावर गोपाळ म्हणतो की हो, मी आहे ना, मी यांच्याकडून बरोबर किल्ला बनवून घेतो. आता महाले मास्तर म्हणतात की लवकर जरा शाळेत येत जा, नाहीतर असे अंगठे धरायला लागतात. आता चला जा आतमध्ये. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो, मोठ्या बाई विचार करत असतात आणि त्यांना आठवत असतं की प्रेमनाथ म्हणालेला असतो की विचार करा ना सासूबाई, की एवढ्या मुलीला 10,000 रुपये मिळाले, उद्या तिला 10चे 30, 40 असे लाख रुपये मिळतील, लाख रुपये. इंद्रायणी नामक सोन्याच्या खाणीतून आम्ही सोनं काढणार आणि सोन्याच्या राशी तुमच्या पायावरती वाहणार. तुम्ही फक्त त्या सोन्याच्या राखणदाराचा बंदोबस्त करा. आता मोठ्या बाई मनाशीच म्हणतात की आनंदीबाई, मानलं पाहिजे तुम्हाला, लाख मोलाचा जावई शोधून आणलाय. त्या इंदीला आता बसवलंय माझ्या डोक्यावर, मग तिची फी मिळायला नको का. ती आहे तोपर्यंत तिच्या कीर्तनाचा उपयोग करून घ्यायचा. तितक्यात तिथे करिश्मा येते आणि मोठ्या बाईंना आवाज देते आणि म्हणते की मोठ्या बाई. करिश्माला बघून मोठ्या बाई चिडून म्हणतात, काय आहे का आता, मला उगाच डिस्टर्ब करू नकोस आणि काय काम असेल ना तर शकुंतलाला जाऊन सांग. मग यावर करिश्मा म्हणते की ते पाहुणे आलेत. मोठ्या बाई आश्चर्याने करिश्माला विचारतात की पाहुणे कोण आहेत. करिश्मा म्हणते की मला नाही माहीत. मोठ्या बाई चिडून म्हणतात की मग असल्या अर्धवट निरोप कशाला आणायचा. आणि त्या करिश्माला म्हणतात की चल निघ. करिश्मा जेव्हा जायला निघते तितक्यात मोठ्या बाई तिला थांबवतात आणि म्हणतात काय, पाहुणे आलेत काय. आणि ते तिला चॉकलेट देऊन म्हणतात की आणि हे असेच निरोप देत जा, घे आता आणि निघ. आता मोठ्या बाई खाली येतात आणि बडबडत असतात की कोण कडमडले काय माहिती. आता खाली तामणगावातून काही लोक आलेले असतात. मोठ्या बाई त्यांना नमस्कार करून विचारतात की कोण आपण. मग ते सांगतात की आम्ही तामणगाववरून आलो आहे आणि विचारतात की व्यंकट महाराज आहात का. मग मोठ्या बाई सांगतात की नाही, बाहेर गेलेत ते. आणि विचारतात की काही काम होतं का. त्यातील नारायण गडकर नावाचा माणूस सांगतो की काल तुमचा बालकीर्तनकार इंद्रायणी यांचं आमच्या गावात कीर्तन झालं, तिथे व्यंकट महाराज पण आले होते. मोठ्या बाई विचारतात की हां, मग त्याचं काय. त्यातील दुसरा माणूस सांगतो की अहो 10,000 रुपये मानधन दिलं होतं आम्ही, ते त्यांनी जसेच्या तसे मंदिरात दानपेटीत टाकले आहेत. आणि म्हणतो की अहो असा माणूस मिळणं तर काय, दिसणंसुद्धा अशक्य आहे या कलियुगात. मोठ्या बाई म्हणतात की हो बरोबर आहे, मोठ्या भावाच्या शिकवणीवर चालतात ना ते, आमचे हे पण असेच आहेत, एकदम सेम टू सेम. नारायण गडकर म्हणतात की हो असतील, पण त्या बालकीर्तनकार इंद्रायणी त्या पण तयारीच्या आहेत. साक्षात माऊली बोलते त्यांच्या वाणीतून असं वाटतं. फार मोठ्या मनाच्या आहेत तो त्या. हे ऐकून मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या म्हणतात की तुम्ही हे सांगायला आला आहात का इथे. अहो तिथल्या तिथे सांगितलं असतं ना तरी तुमचा त्रास तरी वाचला असता. नारायण गडकर म्हणतात की आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलो आहोत. मोठ्या बाई विचारतात की कसलं काम. मग नारायण गडकर म्हणतात
की भेटवस्तू द्यायची होती. त्यांच्या हातात एक मोठी समई असते. मोठ्या बाई म्हणतात की ही कोणासाठी आहे? नारायण गडकर सांगतात की इंद्रायणीसाठी. कुठे आहेत त्या? मोठ्या बाई म्हणतात की ती घरात नाही आहे, बाहेर गेले, ठेवा तिकडे, आले की सांगते. मग ते लोक ती भेटवस्तू तिथे टेबलवर ठेवून निघून जातात. आता नंतर दुसरीकडे आपण पाहतो की मंदिरात सर्व फंटा गँग एकत्र जमलेले असते आणि ते किल्ला बनवण्याबाबत बोलत असतात. गोपाळ सगळ्यांचा लीडर होऊन म्हणत असतो की अजिबात कारणे द्यायची नाहीत, घाम गाळून काम करायचं आणि आपलं काम 100 नंबरी व्हायला पाहिजे. पप्या म्हणतो की अरे पण त्याच्यासाठी भरपूर माती आणावी लागेल. मग परी म्हणते की आपल्याला भरपूर पाणी पण लागेल ना, मावळे पण तयार करावं लागतील. आणि मग त्यातील कोणीतरी म्हणते की माझ्याकडे ना महाराजांची लहान मूर्ती आहे. गोपाळ खुश होऊन म्हणतो की अरे वा, आय लाईक इट. आपण ती मूर्ती आपल्या किल्ल्याच्या वरती ठेवू. इंदू म्हणते की किल्ल्याची सजावट मी करणार, पायऱ्या, तटबंद सगळं मी करणार. पप्या म्हणतो की सगळं ओके आहे, पण एवढी माती आणणार कोण? मग सगळं थोडेसे विचारात पडतात. एक जण पप्याला म्हणतो की मी आमच्या सगळ्यांमध्ये पहिलवान तूच आहेस ना, मग तूच आणायची. पप्या रागाने म्हणतो की मी एकटा आणू का? मग यावर इम्रान म्हणतो की एकटा कुठे आहेस तू, 3 जणांच्या बराबरीच आहेस की. असं म्हणून सगळेच जण हसायला लागतात. तेव्हा तिथे वेंकू महाराज सुद्धा येतात आणि मुलांना विचारतात की काय रे मुलांनो, कसली एवढी चर्चा सुरू आहे? इंदू सांगते की वेंकू महाराज, महाले मास्तरांनी सांगितलं आहे की या दिवाळीला किल्ल्यांची स्पर्धा ठेवली आहे, आम्ही त्याबद्दलच बोलत होतो. वेंकू महाराज म्हणतात की अरे वा, चांगलं आहे की. आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी म्हणजे मी, अंतदादा, पप्या, तुझे बाबा असे सगळे एकत्र मिळून किल्ला करायचो. तुम्हाला सांगतो की अंतदादा एवढा सुंदर किल्ले करायचा, त्याचा हात धरणारा दुसरा कोणीच नाही. हे ऐकून गोपाळ खूप खुश होतो आणि खुश होऊन विचारतो की अंता काका किल्ला बनवायचा? वेंकू महाराज सांगतात की हो मग गोपाळ, अरे तुला सांगतो अगदी मूळ किल्ल्यासारखं हुबेहूब प्रतिकृती तयार करायचा तो. मुलांना तुम्हाला सांगतो, वनदुर्ग म्हणजे जंगलांनी वेढलेला किल्ला, पाण्यांनी वेढलेला जलदुर्ग, उंच उंच पाषाणांनी बांधलेला पाषाणदुर्ग, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व वेगवेगळ्या किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती तो तयार करायचा. सर्व मुले खुश होऊन वेंकू महाराजांचं बोलणं ऐकत असतात. वेंकू महाराज म्हणतात की 1 वर्ष तर अंतदादांनी दिवाळीत भुईकोट, जलदुर्ग आणि वनदुर्ग अशा किल्ल्यांच्या प्रतिकृती एकत्र तयार केल्या होत्या आणि मला आठवतंय भुईकोटात तर त्यांनी भुयार सुद्धा बनवलं होतं. इंदू आश्चर्याने म्हणते की खरंच? तर वेंकू महाराज म्हणतात की आजूबाजूंच्या गावातली लोकंसुद्धा अंतादादांनी केलेले किल्ले बघायला यायचे. एवढे सुंदर किल्ले करायचा अंतादादा. नंतर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेमनाथ त्यांच्या खोलीमध्ये मोबाईलवर काहीतरी बघत असतो. तेव्हा तिथे मोठ्या बाई त्यांच्यासाठी चहा घेऊन येतात आणि मोठ्याने म्हणतात की जावई बापू, हे घ्या चहा बिस्किट. प्रेमनाथ आश्चर्याने म्हणतो की अरे बापरे, आज सूर्य कुठे उगवला? मोठ्या बाई म्हणतात की अहो असं काही नाही, बरोबरच उगवला आहे. प्रेमनाथ म्हणतो की चहासोबत बिस्किट आले आहेत ना, म्हणून विचारलं. मोठ्या बाई म्हणतात की जावई म्हटल्यावरती एवढं तर केलंच पाहिजे ना. प्रेमनाथ म्हणतो की हो केलं पाहिजे, पण हा मान आजच का दिला जातोय, तो प्रश्न पडला आहे आम्हाला. मोठ्याबाई म्हणतात की कर्तृत्वाने माणूस मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की त्याला मान दिलाच पाहिजे ना. प्रेमनाथ खुश होऊन म्हणतो की आम्ही तर आल्यापासूनच सांगतोय की आम्ही मोठेच आहोत म्हणून. मोठ्याबाई म्हणतात अहो फक्त सांगून होत नसतं, सिद्ध करावं लागतं. प्रेमनाथ म्हणतो की म्हणजे तुम्हाला मान्य आहे की आम्ही डोकेबाज आहोत. मोठ्याबाई म्हणतात की हो, बालकीर्तनकारांचं दुकान मस्त जमलं आहे. आता ज्याच्या नावाला किंमत त्याला बिदागी जास्त मिळणार. प्रेमनाथ म्हणतो की हो, आपण आपल्या पाठराखीणबाईचं नाव मोठं करू. मोठ्याबाई रागाने म्हणतात बोललात का मूर्खासारखा? प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की आता काय मूर्खासारखं बोललो? मोठ्याबाई इकडे तिकडे कोणी ऐकत नाही ना म्हणून बघतात आणि परत प्रेमनाथला म्हणतात की जावई बापू, आपण असं कोणाला पण मोठं करायचं नसतं. ज्याचं नाव मोठं त्यालाच मोठं करायचं असतं. त्याच्याच नावाचे पोस्टर लावायचे आणि त्याच्याच नावाने मोठी बिदागी घ्यायची. प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही काय बोलताय ते आम्हाला काहीच कळत नाही, जरा विस्कटून सांगा ना. मोठ्याबाई म्हणतात की हे पहा, ती कार्टी गोविंद महाराज दिग्रजकर यांची वारस नाही आहे, ती दिग्रजकर पण नाही आणि दिग्रजकर नावाला मान आहे आणि दिग्रजकर घराण्याचा वारसदार माझा अधोक्षज आहे, असं म्हणून त्या तिथून जायला लागतात. प्रेमनाथ त्यांना थांबवत म्हणतो की अहो मान्य आहे, पण पुढे काय? मोठ्याबाई म्हणतात की जरा डोकं चालवा ना, यापुढे बालकीर्तनकार म्हणून ती कार्टी उभी राहणार नाही. प्रेमनाथ आश्चर्याने विचारतो की मग कोण उभं राहणार? मोठ्याबाई सांगतात की अधोक्षज अंताजी दिग्रजकर. हे ऐकून प्रेमनाथ आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतो आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.